Hello, students. I am Professor B.S. Iyer from the Department of English of Shivle College. And today we are going to deal with question number 2B, which reads identifying form and function in complex sentences, which is there for 10 marks. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 6च्या द्वितीय सत्रातील क्वेश्चन नंबर 2B याविषयी माहिती बघणार आहोत. हा प्रश्न असा असतो, identifying form and function in complex sentences. So we have to identify the subordinate clauses that will be there and the type of subordinate clauses, and we have to give the form and function labels to the elements that those subordinate clauses contain. आपण सबऑर्डिनेट क्लॉज समजून घेण्यासाठी क्लॉज म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2A मध्ये म्हणजेच मागच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण व्हॉट इज क्लॉज हे बघितलेलं आहे. एलिमेंट्स ऑफ क्लॉज आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे काय, त्याचे टाइप्स कुठले असतात आणि ते कसे अनालिसिस करायचे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सबऑर्डिनेट क्लॉजेस या टॉपिकवर बेस्ड आहे. या टॉपिकवर तो प्रश्न आपल्याला येणार आहे. त्यानंतर आपल्याला त्याचे जे टाइप्स आहेत ते टाइप सबऑर्डिनेट क्लॉजेसचे बघायचे आहेत. क्लॉजेसचे दोन प्रकार पडतात. एक मेन क्लॉज म्हणजे इंडिपेंडंट क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे डिपेंडंट क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजेसलाच आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो बिकॉज दे आर डिपेंडंट ऑन द मेन क्लॉज फॉर देअर मिनिंग. म्हणून त्यांना सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. सबऑर्डिनेट म्हणजे दुय्यम दर्जाचा, मेन क्लॉज हा मुख्य असतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज हा दुय्यम दर्जाचा असतो. असं आपल्याला एकही सेंटेन्स मिळणार नाही की ज्यामध्ये फक्त सबऑर्डिनेट क्लॉज आहे. वाक्यामध्ये सर्वात अगोदर असतो मेन क्लॉज आणि दुसरा जर क्लॉज आला तर तो सबऑर्डिनेट असण्याचे चान्सेस असतात. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉज असल्याशिवाय असणार नाही. याचाच अर्थ असा की एखाद्या वाक्यामध्ये जर दोन वर्ब फ्रेज असतील तर त्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतो. असेलच असं नाही, कारण एका वाक्यामध्ये दोन तीन चार मेन क्लॉजेसही येऊ शकतात. आणि जर सपोज चार मेन क्लॉजेस आले तर याचा अर्थ असा आपल्याला चार वर्ब फ्रेज मिळतील, परंतु ते चारीचे चारी मेन क्लॉज असू शकतात. मेन क्लॉज नंतर जे सबऑर्डिनेट क्लॉज येतं ते सबऑर्डिनेट क्लॉज कसं आयडेंटिफाय करायचं, त्याला सबऑर्डिनेट का म्हणायचं तेच आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. म्हणून आपण बघूया व्हॉट इज ए सबऑर्डिनेट ऑर डिपेंडंट क्लॉज. हे आपण एकदा समजून घेतलं की आपल्या लक्षात येईल की सबऑर्डिनेट क्लॉज कशाला म्हणतात. तर सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे विच इज डिपेंड फॉर इट्स मिनिंग ऑन मेन क्लॉज. जो अर्थाच्या दृष्टीने मेन क्लॉज वर डिपेंड असतो, कारण तो स्वतः अर्थ कंप्लीट करू शकत नाही वाक्याचा. आपली सेंटेन्सची व्याख्याच आहे द ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कम्प्लीट सेन्स. परंतु सबऑर्डिनेट क्लॉज हा सेन्स कंप्लीट करू शकत नाही. त्यासाठी त्याला मुख्य क्लॉजचं मदत घ्यावी लागते, म्हणून आपण त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. त्यानंतर आपण त्याचे टाइप्स बघूया. हे जे नॉन फिनाइट सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे त्याचे इंडिकेटर्स कोणते असतात, म्हणजे आपल्याला याच्यावरून कळतं की ते क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आपल्याला जे सबऑर्डिनेट क्लॉजेस येणार आहेत त्या सबऑर्डिनेट क्लॉजेस मध्ये दोन क्लॉज असणार आहे, एक मेन क्लॉज दुसरं सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉज त्यामधलं कोणता हे ओळखण्यासाठी आपल्याकडे तीन इंडिकेट मार्कर्स आहेत आणि ते इंडिकेटर्स आहेत. पहिलं आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर जे इफ, दॅट, बिकॉज, ऑल्दो, सो, दॅट, एटसेट्रा
अशा शब्दांनी जर सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होत असेल तर समजायचं ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जे क्लॉज सबऑर्डिनेट कंजंक्शननी सुरू होईल त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणणार आहोत, कारण हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा स्टडी आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये केलेला आहे. त्याची कंप्लीट लिस्ट आपण आपल्या वहीमध्ये लिहून घेतलेली आहे. ते रेफर करून आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असेल तर ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे असं आपण समजू शकतो. दुसरं इंडिकेटर आहे WH एलिमेंट्स. जर ते वाक्य, जर ते क्लॉज WH नी सुरू होत असेल, WH वर्डनी सुरू होत असेल, जसं की व्हॉट, व्हेन, हाऊ, हू, व्हेअर, हुम, व्हाय, विच, सो ऑन अँड सो फोर्थ, तर आपण समजू शकतो की ते जे क्लॉज आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे. त्यानंतर तिसरं आहे नॉन फिनाइट प्रेडिकेटर. जर त्या क्लॉजची व्हर्ब फ्रेज ही नॉन फिनाइट असेल, नॉन फिनाइट म्हणजे ज्याचा ज्याचा टेन्सशी काही संबंध नसतो, जी व्हर्ब फ्रेज टेन्स कंप्लीट करण्यासाठी कॅपेबल नसते, तिला म्हणतात नॉन फिनाइट प्रेडिकेट. असं जर असेल म्हणजे व्हर्बला जर टू लागलेला असेल किंवा विदाउट टू बीचा आयएनजी लागलेला असेल किंवा हॅव आणि हॅजच्या रूपाऐवजी जर डायरेक्ट इएन लागलेलं असेल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं असेल, तर आपण समजू शकतो की ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर असे तीन इंडिकेटर आपल्याला आहे. कधी कधी ह्या तिन्हीपैकी एकही इंडिकेटर नसेल तरी सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो की ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आपण जेव्हा पुढे उदाहरण बघू त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेल की हे सबऑर्डिनेट क्लॉज कसं आपण आयडेंटिफाय केलेलं आहे. यानंतर आपण बघूया, सॉरी, सबऑर्डिनेट क्लॉजचे टाइप्स कोणते आहेत. तर सबऑर्डिनेट क्लॉजचे दोन टाइप पडतात. एक आहे फिनाइट और टेन्स्ड सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे ज्या सबऑर्डिनेट क्लॉजची व्हर्ब फ्रेज ही सब्जेक्ट व्हर्ब कॉन्कॉर्ड फॉलो करते, टेन्स नुसार बदलते, त्या व्हर्ब फ्रेजला टेन्स असतो म्हणजे काळ असतो. आणि दुसरे असते नॉन फिनाइट और टेन्सलेस सबऑर्डिनेट क्लॉज. हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे यांची या व्हर्ब फ्रेज आपल्याला सब्जेक्ट व्हर्ब कॉन्कॉर्ड फॉलो करत नाही, तिचा आपल्याला काळ समजू शकत नाही, म्हणून त्याला म्हणतात नॉन फिनाइट और टेन्सलेस सबऑर्डिनेट क्लॉज आणि त्यांची व्हर्ब फ्रेज तशी असते. आता आपण फिनाइट और टेन्स्ड सबऑर्डिनेट क्लॉजेसचा डिटेल अभ्यास करणार आहोत आणि यानंतरचे जे आपण प्रेझेंटेशन घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण नॉन फिनाइट और टेन्सलेस सबऑर्डिनेट क्लॉजचा अभ्यास करणार आहोत. हे जे क्लॉजेस आहेत हे आपल्याला 10 मार्क्स साठी येणार आहे. 2 किंवा 3 उदाहरणं असतील आणि कोणत्या उदाहरणाला किती मार्क्स असतील हे क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं असेल. खरं तर हा चॅप्टर खूप वॉस्ट आहे. कमीत कमी 20 मार्क्ससाठी याच्यावर प्रश्न विचारायला हवा होता, परंतु 10 मार्कासाठी हा चॅप्टर आहे. म्हणजे ह्या चॅप्टरला तसा प्रश्नपत्रिकेमध्ये न्याय देण्यात आलेला नाही असं मला वैयक्तिक माझं मत आहे. आपण 10 मार्क्ससाठी असले तरी आपल्याला खूप काही चॅप्टर मोठा अभ्यासायचा आहे आणि आपल्याला 10च्या 10 मार्क्स याच्यामध्ये मिळवायचे आहे, कारण ग्रामरचा पेपर असा आहे यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. दुसऱ्या कुठल्याही पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकत नाही. हा पेपर जो आहे हा गणितासारखा आहे. 2+2=4 लिहिलं तरी पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, असा हा पेपर आहे. त्यामुळे आपल्याला एक एक मार्क्स महत्वाचा आहे, आपण काहीही सोडणार नाहीये. तर आपण आता याचे जे प्रकार आहेत, फिनाइट और टेन्स्ड सबऑर्डिनेट क्लॉजेसचे जे प्रकार आहेत ते आता आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ टेन्स्ड सबऑर्डिनेट क्लॉजेस. तर असे 5 प्रकारचे आपल्याला क्लॉजेस आहे. आपल्याला अनालिसिस करताना ते सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे आणि त्याचा टाईप कोणता आहे तेही ओळखायचं आहे. म्हणून हे टाईप आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. आपला पहिला टाईप आहे एनसीएल म्हणजे नाऊन क्लॉजेस. दुसरा आहे आरसीएल म्हणजे रिलेटिव्ह क्लॉजेस. तिसरा आहे सीसीएल म्हणजे कंपॅरेटिव्ह क्लॉजेस. चौथा आहे पीसीएल म्हणजे प्रेपोजिशनल क्लॉजेस. आणि पाचवा आहे एसीएल म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉजेस. असे 5 प्रकारचे क्लॉजेस आपल्याला याच्यामध्ये असतात. टेन्स्ड सबऑर्डिनेट क्लॉजेसचे असे 5 प्रकार पडतात. आणि आता हे वन बाय वन आपल्याला अभ्यासाचे आहेत, कारण प्रत्यक्ष आपल्याला अनालिसिस करताना ते ओळखावे लागतात. सर्वात प्रथम आपण घेतलेला आहे एनसीएल. आता एनसीएल म्हणजे नाऊन क्लॉजेस. व्हाय आर दे कॉल्ड नाऊन क्लॉजेस? कारण ते नाऊन फ्रेज सारखं फंक्शन करतात. नाऊन फ्रेज हे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्बियलचं फंक्शन करतं.
क्लॉज मध्ये. तसंच हे जे क्लॉजेस आहे हे सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्बियलचं फंक्शन करतात, म्हणून त्यांना एनसीएल असं म्हणतात. म्हणजे नाऊन फ्रेज सारखं जे क्लॉज फंक्शन करतं त्याला एनसीएल म्हटलेलं आहे. आता याचे पुन्हा तीन उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे दॅट क्लॉजेस, म्हणजे दॅट एनसीएल. द मेन टाइप्स ऑफ फिनाइट एनसीएल्स आर these. The first one is that clauses that begins with the conjunction that. त्याला दॅट नाउन क्लॉजेस का म्हणतात? कारण ते नाउन फ्रेज सारखं फंक्शन करतं आणि त्याची सुरुवात दॅट ह्या शब्दाने झालेली असते. उदाहरणार्थ, दॅट घोस्ट एक्झिस्ट इज हार्डली कॉन्ट्रोव्हर्सियल. ह्या उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे दोन व्हर्ब फ्रेज आलेले आहेत. एक व्हर्ब फ्रेज बघा, एक्झिस्ट आहे आणि दुसरी इज आहे. याचाच अर्थ याच्यामध्ये दोन क्लॉजेस आहे. ह्या सेंटेन्स मध्ये दोन क्लॉजेस आहेत. एक आहे दॅट घोस्ट एक्झिस्ट आणि दुसरा आहे दॅट घोस्ट एक्झिस्ट इज हार्डली कॉन्ट्रोव्हर्सियल. आता याच्यामधले ज्या दोन वर्ब फ्रेज आहे, एक इज आहे, दुसरं एक्झिस्ट आहे. तर याच्यामधलं एक्झिस्ट ह्या व्हर्बच्या समोर दॅट आहे. म्हणजे दॅट पासून सबऑर्डिनेट क्लॉज चालू होईल, ते एक्झिस्ट पर्यंत येईल. आणि ते जे एनसीएल आहे ते सब्जेक्टचं फंक्शन करतं. ते जे क्लॉज आहे सब्जेक्टचं फंक्शन करतं नाउन फ्रेज सारखं, म्हणून त्याला आपण एनसीएल म्हणतो. त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे, सिमस बिलीव्स दॅट घोस्ट व्हॅनिश ऍट सनराईज. याच्यामध्ये बघा दॅट जो आहे हा नंतर आलेला आहे बिलीव्हच्या नंतर, कारण बिलीव्ह हे एक वर्ब आहे आणि त्यानंतर व्हॅनिश हे एक वर्ब आहे. हे व्हॅनिशच्या समोर दॅट आलेलं आहे, म्हणून दॅट पासून सबऑर्डिनेट क्लॉज चालू होतं ते शेवटपर्यंत. आणि सिमस हा सब्जेक्ट आहे, बिलीव्ह हे प्रेडिकेटर आहे, आणि मग हा उरलेला जो युनिट आहे तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे नाऊन फ्रेज सारखं फंक्शन ह्या क्लॉजने केलेलं आहे, म्हणून त्याला एनसीएल म्हणायचं. आणि तो ह्या क्लॉजचा ऑब्जेक्ट आहे, म्हणून इथे आपण वर ओ दिलेला आहे. म्हणजे दॅट क्लॉजेस जे आहे ते सब्जेक्टचं फंक्शन करू शकतात, ऑब्जेक्टचं पण फंक्शन करू शकतात. दुसरा जो प्रकार आहे तो आहे झिरो दॅट क्लॉजेस. झिरो दॅट क्लॉजेस म्हणजे जिथे दॅट हा ओमिट केलेला असतो. आपण तो टाकू शकतो, आपल्याला तो क्रायटेरियाच आहे की आपण दॅट टाकून बघायचं, आणि जर आपल्याला वाक्य योग्य वाटत असेल तर समजून घ्यायचं की ते झिरो दॅट क्लॉजेस आहे. त्याचं टेस्ट फॉर ए झिरो दॅट क्लॉज इज देअर फोर वेदर वी कॅन इन्सर्ट द कंजंक्शन दॅट ऍट द बिगिनिंग ऑफ द क्लॉज. आणि बघा त्याचं उदाहरण आपण घेतलेलं आहे, आय टोल्ड जेक द अर्थ इज राऊंड. इथे दॅट ओमिट केलेला आहे, आपण दुसऱ्या सेंटेन्स मध्ये तो टाकून बघितलेला आहे. आय टोल्ड जेक दॅट द अर्थ इज राऊंड. दॅट द अर्थ इज राऊंड साऊंड व्हेरी करेक्ट, आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे. इथे दॅट ओमिट केलेला आहे, म्हणून याला म्हणतात झिरो एनसीएल. द अर्थ इज राऊंड हे याच्यामध्ये एनसीएल आहे, आणि ते ऑब्जेक्टचं फंक्शन करत आहे, म्हणून ते एनसीएल आहे. आपण तिथे दॅट टाकला तर असं वाक्य आपल्याला मिळतं. आता फक्त आपल्याला दॅट इथं ओमिट करून बाकीचं अनालिसिस करायचं असतं. तिसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्लॉजेस. म्हणजे ज्या क्लॉजेसची त्या क्लॉजेसची सुरुवात डब्ल्यू एच वर्डनी झालेली असेल, डब्ल्यू एच इलिमेंटनी झालेली असेल, आणि पुन्हा ते सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट किंवा ऍडव्हर्बियलचं फंक्शन करतं नाऊन फ्रेज सारखं, म्हणून आपण त्याला नाऊन क्लॉज म्हणतो. हे आपण आता ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याची सुरुवात फक्त डब्ल्यू एच वर्डनी होईल. उदाहरणार्थ, हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री. तर स्टोल आपल्याकडे पुन्हा वर्ब फ्रेज आहे, इज वर्ब फ्रेज आहे, आणि मग स्टोलच्या अगोदर हु आहे, म्हणून हे सबऑर्डिनेट क्लॉज होईल इथपासून इथपर्यंत. हे जे आहे इज अ मिस्ट्री हे सबऑर्डिनेट क्लॉज होणार नाही, कारण इजच्या अगोदर पूर्ण आपल्याला क्लॉजच आहे दुसरं. म्हणजे हु स्टोल द टीस्पून हे आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज होईल, आणि मग ते सब्जेक्टचं फंक्शन करतं, म्हणून आपण त्याला एनसीएल म्हटलेलं आहे. त्याचं दुसरं उदाहरण आपल्याकडे आहे, हमेश आस्क्ड मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. तर हाऊ हा शब्द आलेला आहे, डब्ल्यू एच वर्ड आहे, तो ग्रोच्या पुढे आहे, म्हणून आपण तिथून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू करतो, तर शेवटपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आपण घेतलेला आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, हु कॅन आस्क, यू कॅन आस्क विच एव्हर गर्ल यू लाईक टू द पार्टी. विच एव्हर हा आपल्याला
WH वर्ड आहे तो इंडिकेट करतो की सबऑर्डिनेट क्लॉज तिथून सुरू होणार आहे आणि ते शेवटपर्यंत, कारण त्याच्यामध्ये लाईक हा व्हर्ब आलेला आहे आणि इकडे कॅन आस्क हा व्हर्ब आलेला आहे. दोन व्हर्ब आहेत, दोन क्लॉजेस आहेत. यू कॅन आस्क ते पार्टीपर्यंत आपलं मेन क्लॉज आहे आणि त्या मेन क्लॉज मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज येतं, ते विच एव्हर पासून पार्टीपर्यंत आहे. अशा पद्धतीनं आपल्याकडे नाऊन क्लॉजेस जे आहेत, या नाऊन क्लॉजेसचे तीन प्रकार आहेत, तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं आहे दॅट क्लॉज, दुसरा आहे झिरो दॅट क्लॉज आणि तिसरा आहे WH क्लॉजेस. आपण प्रत्यक्ष उदाहरणं जेव्हा सोडवू तेव्हा कसे क्रायटेरिया लावायचे, कसं अंडरस्टँडिंग करून घ्यायचं, कसं सबऑर्डिनेट ओळखायचे, हे आपण डिटेलमध्ये बघूया. सध्या फक्त तुम्ही सबऑर्डिनेट फिनाइट क्लॉजचे प्रकार फक्त लक्षात ठेवा. पहिलं आपण NCL बघितलं. आता जे दुसरं आहे ते आपल्याला बघायचं आहे ACL, म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉजेस. Like adverbs and phrases which act as adverbials, adverbial clauses can be classified semantically according to what questions they answer. हे सुद्धा क्लॉजेस ऍडव्हर्ब सारखं फंक्शन करतात, म्हणून त्यांना ऍडव्हर्ब क्लॉजेस म्हणतात. आणि त्यांचे जे प्रकार असतात ते प्लेस, रिझन, टाइम, पर्पज, कंडिशन, अशा प्रकारचे त्यांचे टाइप्स असतात. आपल्याला ते कोणत्या टाइपचं हे परीक्षेमध्ये बिलकुल ओळखायचं नाहीये. आपल्याला फक्त एवढंच ओळखता आलं पाहिजे की हे ACL सबऑर्डिनेट क्लॉज आहे. एवढं ओळखलं की आपलं काम झालं. त्याचे एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. दे वेंट व्हेरेवर दे कुड फाइंड वर्क. आता व्हेरेवर पासून वर्क पर्यंत हे ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. हा जो ए आहे हे त्याचं फंक्शन लेबल आहे, डोक्यावर आहे ते इथे. आणि ते आपल्याला प्लेस बद्दल सांगतं की ऍक्शन कुठे घडली. दे वेंट व्हेरेवर दे कुड फाइंड वर्क. दुसरं आहे आय लेंट हर माय सेव्हिंग्ज बिकॉज शी वॉज शॉर्ट ऑफ मनी. हे रिझन सांगतं, ते बिकॉज पासून मनी पर्यंत. म्हणजे आपल्याला व्हेनेव्हर, बिकॉज असे शब्द, सो असे शब्द आले तर आपण समजू शकतो इफ, अल्दो, की हे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहे, कारण ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने सुरू होतात. हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. व्हेरेव्हर, बिकॉज, वेन, इफ, सो, अल्दो, हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे. हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून आपल्याला कळतं हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि त्याचा टाईप कोणता आहे तर ते आपल्याला कळतं की त्यांनी काय फंक्शन केलेलं आहे. तो प्लेस बद्दल सांगतो, रिझन बद्दल सांगतो, टाइम बद्दल सांगतो की पर्पज बद्दल सांगतो. त्यावरून आपल्याला कळतं ते ऍडव्हर्बियल क्लॉज आहे. आपण जे नाऊन क्लॉजेस बघितले त्याच्यामध्ये सो, दॅट, इफ असे शब्द येत नाही, वेन येत नाही. आपल्याकडे दॅट येतं, WH हू, त्याच्यानंतर व्हाय, विच एव्हर असे शब्द येतात. हे शब्द येत नाहीत. त्याच्यावरून आपल्याला लगेच कळतं की हे ऍडव्हर्बियल क्लॉजेस आहे. इफ यू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली नोबडी विल बी हर्ट. हे कंडिशनल क्लॉजेस आपण म्हणतो. जर तू असं केलं तर मी तर, म्हणजे जर तरचे वाक्य याच्यामध्ये येतात. कॉन्ट्रास्ट मध्ये आपण दोघांचं विरोधाभास दाखवतो. ऑल्दो नो गोल्स वेर स्कोर्ड इट वॉज अन एक्साइटिंग गेम. याच्यामध्ये हे कॉन्ट्रास्ट दाखवतं की एकही गोल झाला नाही तर ती एक्साइटिंग गेम होता. म्हणजे ऍक्च्युली विरोधाभास आहे, कारण विधाऊट गोलची मॅच बघण्यामध्ये काही मजा नाही. त्यानंतर त्याचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स आहेत ऑल दिज अबो ACLs आर इंट्रोड्युस्ड बाय अ कंजंक्शन. देर आर ऑल्सो WH adverbial clauses and zero adverbial clauses, but these are less common. जसं उमबॅट्स, इथे कुठलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही, पण दोन कॉमांच्या मध्ये ते आलेलं आहे. सो इट गिव्स अस क्ल्यू दॅट दिस इज ए सबऑर्डिनेट क्लॉज. आय अंडरस्टँड, हे सबऑर्डिनेट क्लॉज तिथं आलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉमा आहे आणि पुढे लिहिलेलं आय व्हर्च्युअली आर व्हर्च्युअली टेललेस. तर अशा पद्धतीने हे ACL आहेत. आता आपण बघूया की तिसरा प्रकार. हा, एक टेबल मी तुमच्यासाठी दिलेला आहे जिथे दाखवलेलं आहे की शोविंग सम मेजर टाइप्स ऑफ ACLs. मग प्लेस आहे, टाइम आहे, मॅनर आहे, त्याला एलिसिटिंग क्वेश्चन्स असतो, व्हेर, व्हेन, हाऊ, व्हाय, आणि त्याचे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स असतात. मग समजा प्लेसचं असेल तर व्हेर, व्हेरेवर येईल. टाइम असेल तर व्हेन, बिफोर, आफ्टर, ऍज, असे सबऑर्डिनेट कंजंक्शन त्या सबऑर्डिनेट वाक्याच्या अगोदर येत असतात, क्लॉजेटच्या अगोदर येत असतात. तर हा चार्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. कॉन्ट्रॅक्ट असेल तर अल्दो, दो असे शब्द त्या सबऑर्डिनेट क्लॉजेसच्या अगोदर येतील. सबऑर्डिनेट क्लॉजेस ह्या शब्दांनी सुरू होतील जर ते अशा प्रकारचे सबऑर्डिनेट क्लॉज असतील, ऍडव्हर्बियल सबऑर्डिनेट क्लॉज असतील तर.
त्यानंतर आपण आज बघूया आता आरसीएल हे आपला तिसरा प्रकार आहे. आपल्याला टोटल 5 बघायचे आहेत, त्याच्यातला तिसरा आहे आरसीएल, रिलेटिव्ह क्लॉजेस. आता हे जे रिलेटिव्ह क्लॉजेस आहे तुम्हाला माहिती आहे ते डायरेक्ट सबऑर्डिनेट क्लॉज फ्रेज मध्ये येतात. आपण नाऊन फ्रेज मध्ये ते ऑलरेडी बघितलेले आहेत. पहिल्या सेमिस्टरमध्ये नाऊन फ्रेज अनालिसिस करताना तेच हे आहेत, दुसरे काही नाहीये. रिलेटिव्ह क्लॉजेस फंक्शन ऍज पोस्ट मॉडिफायर्स इन अ नाऊन फ्रेज, म्हणजे क्लॉज मध्ये स्पोकामध्ये त्यांना फंक्शन नाहीये, त्यांच्या डोक्यावर नेहमी मॉडिफायर येतो, एम येतो. नाऊन फ्रेज मध्ये ते येणार आहे, म्हणजे नाऊन फ्रेजच्या आतमध्ये आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट दाखवून त्यांना दाखवावं लागतं. Or prepositional phrases and are thus only indirectly part of another clause. Finite relative clauses typically begin with relative pronouns, so called because it relates the clauses to the word, normally a noun or pronoun, which is the head of the NP. NP ला ते रिलेटिव्ह प्रोनाउन त्यांच्या समोर येतो आणि त्याच्यामुळं ते रिलेटिव्ह क्लॉजेस म्हणून ओळखले जातात. जसं की डू यू नो एनीवन हू कॅन लेंड मी अ टाईपरायटर, याच्यामध्ये डू यू नो पासून टाईपरायटर पर्यंत एक सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्स मध्ये एनीवन ही एक नाऊन फ्रेज आलेली आहे आणि त्या नाऊन फ्रेज मध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून हे जे आपण दिलेलं आहे मॉडिफायर, आणि आरसीएल जे आहे ते हे याचा प्रकार आहे. यम डोक्यावर पाहिजे नव्हता आणि आरसीएल इथे खाली पाहिजे नव्हता, परंतु मी ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर न वापरल्यामुळे त्याचे लेबल्स असे आलेले आहेत. हू कॅन लेंड मी अ टाईपरायटर, हा जो हू आहे हा डब्ल्यू एच वर्ड आहे, हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि तो ह्या एनिवनशी रिलेशन साधतो. याच्यावरून आपल्याला कळतं की ते आरसीएल आहे आणि नाऊन फ्रेज मध्ये आहे आलेलं आहे. मग आपल्याला इथे खाली आरसीएल लिहायचं आहे आणि वर डोक्यावर एम लिहायचं आहे. ते प्रत्यक्षात आपण सोडवताना बघू. आता फक्त आपण त्याचा टाईप समजून घेऊया. दुसरा उदाहरण आहे, डू यू हॅव नो टाईपरायटर विच यू कॅन लेंड मी. विच शब्दामुळे आपल्याला कळतं तो रिलेटिव्ह प्रॉनाउन आहे आणि तिथून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होईल. टाईपरायटर पासून नाऊन फ्रेज सुरू होईल, ती शेवटपर्यंत जाईल. So, like noun clauses, relative clauses can be introduced by a WH word, as in one and two. म्हणजे आपण जे इथे वन एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल वन आणि एक्झाम्पल टू, और बाय दॅट और बाय झिरो, सेम नाउन क्लॉजेस सारखे याचे प्रकार आहेत. वी मे दस डिस्टिंग्विश WH relative clauses from that relative clauses and zero relative clauses. Do you know anyone that can, हा इथे आपण ओमिट केलेला आहे म्हणजे हे झिरो रिलेटिव्ह क्लॉज होईल. असं जर आपण याला ओमिट केलं, दॅटला काढून टाकलं, डू यू हॅव अ टाईपरायटर यू कॅन लेंड मी. सो आपण दोन्ही पद्धतीने बोलू शकतो. दोन्ही पद्धतीचं दोन्ही पैकी कुठली एक आपल्याला वाक्य येऊ शकतं, पण कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. आपण समजून घ्यायचं की हे झिरो आरसीएलचं उदाहरण आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह क्लॉजेस. Comparative clauses are like RCLs in that they have a post-modifying function. Unlike RCLs, however, they may post-modify not only nouns but also adjectives and adverbs. The most common and most typical comparative clauses is easy to recognize because it follows a comparative form such as more, less, bigger, and is introduced by the conjunction than. कंपॅरेटिव्ह क्लासेस हे आरसीएल सारखेच आहेत. ते डायरेक्ट स्पोकाचं फंक्शन घेत नाहीत, ते पुन्हा फ्रेज मध्ये येतात. पण ते कुठल्या कुठल्या फ्रेज मध्ये येऊ शकतात, तर जसं आरसीएल फक्त नाऊन फ्रेज मध्ये येतं, तर सीसीएल जे आहे ते नाऊन फ्रेज मध्ये येऊ शकतं, त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह फ्रेज मध्ये येऊ शकतं, ऍडवर्ब फ्रेज मध्ये येऊ शकतं. आणि ते ओळखणं सोपं आहे, कारण त्याची सुरुवात मोर, लेस, बिगर अशी होते, कारण ते कम्पॅरेटिव्ह आहे. कम्पॅरेटिव्ह डिग्री जी आहे त्याची ही उदाहरणं आहेत. आणि त्याच्यानंतर पुढं त्याच्यामध्ये कंजंक्शन येतो दॅर, म्हणजे ई मोर दॅन, ई आर दॅन असं आलं की समजायचं ते सीसीएल आहे, कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. आपण खाली उदाहरण दिलेलं आहे, इन दिस कंट्री वी ईट मोर फूड दॅन वी ग्रो. मोर पासून आपलं फ्रेज चालू होते आणि दॅन पासून आपल्याला क्लॉज चालू करायचं आहे. ही जी फ्रेज आहे ही नाऊन फ्रेज आहे. ह्या नाऊन फ्रेज मध्ये सीसीएल हे पोस्ट मॉडिफायर म्हणून आलेलं आहे. अशा पद्धतीने ते येतं. दॅन हा कंजंक्शन असतो आणि बाकीचं मग आपल्याला वीला एक ब्रॅकेट टाकावं लागेल, कॅन ग्रोला एक ब्रॅकेट टाकावं लागेल आणि त्याचं अनालिसिस करावं लागेल. तर कम्पॅरेटिव्ह क्लॉजेस आपल्याला फक्त ओळखता आले पाहिजे आणि ते ओळखणं सोपं आहे, किंवा कारण मोर आणि दॅन असतं किंवा आर आणि दॅन त्याच्यामध्ये यूज केलेला असतो. जसं
कालच्या वाक्यामध्ये लेस नॉइझी दॅन हिज सिस्टर, तर दॅन हे कंजंक्शन आलेलं आहे. आणि लेस म्हणजे हे जास्त असेल तर आर येतं, आणि कमी असेल तर आपल्याला असं लेस हा शब्द येईल. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. यू मस्ट हॅव बीन वर्किंग हार्डर, इथे हार्डला आर लागलेला आहे आणि पुढे दॅन आहे. याच्यावरून लक्षात येतं हे कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. आणि कम्पॅरेटिव्ह क्लॉज नेहमी कुठल्या ना कुठल्या फ्रेज मध्ये येणार. मग ते नाउन फ्रेज मध्ये येऊ शकतं, किंवा ऍडजेक्टिव्ह फ्रेज मध्ये येऊ शकतं, किंवा ऍडव्हर्ब, या तीन फ्रेज मध्येच येतं ते. वर्क फ्रेज मध्ये येण्याचं काही कारण नाही, कारण वर्क फ्रेज मध्ये फक्त व्हर्ब असतात. जेनेटिव्ह फ्रेज मध्ये येण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यामध्ये फक्त जेनेटिव्ह मार्कर असणारा शब्द असतो. त्यामुळे राहिलेल्या या तीन फ्रेज मध्ये आपल्याला ते येणार आहेत. आणि ते अशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करता येतात, आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं ते आपण नंतर बघणारच आहोत प्रत्यक्ष उदाहरणं सोडवताना. Under the same heading of comparative clause may we include a range of clauses of degree introduced by such constructions as, so, as, so that असे शब्द आले तरी समजायचं हे कम्पॅरेटिव्ह क्लॉजच आहे. म्हणजे आर आणि दॅन तर असेल, पण ते नसतील तर ऍज येऊ शकतं, सो ऍज येऊ शकतं, किंवा सो दॅट येऊ शकतं. आणि त्याची उदाहरणं आपण खाली दिलेले आहेत. शी वेंट क्विकली ऍज शी कुड पॉसिबली रन. इथं आपल्याला ऍज आलेला आहे. ऍज वरून आपल्याला लक्षात येतं की हे कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. बेन इज नॉट सो स्टुपिड ऍज, सो ऍज आलेला आहे, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ते कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. इट वॉज सो हॉट दॅट, सो आणि दॅट वरून आपल्याला लक्षात येईल की हे कम्पॅरेटिव्ह क्लॉज आहे. ते कुठून सुरू करायचं, फ्रेजमध्ये कसं येतं, हे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नंतर बघणारच आहोत. आणि आता शेवटचा प्रकार आहे पीसीएल, प्रेपोजिशनल क्लॉजेस. हे प्रेपोजिशनल क्लॉजेस हे पोस्ट मॉडिफायर म्हणून पण येऊ शकतात, आणि ते सेपरेट पण येऊ शकतात. म्हणजे स्पोकामध्ये पण त्याचं फंक्शन असू शकतं, त्याचबरोबर पोस्ट मॉडिफायर म्हणून नाऊन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज आणि ऍडव्हर्ब फ्रेज मध्ये सुद्धा त्यांचं फंक्शन असू शकतं. आणि प्रेपोजिशनल क्लॉज म्हणजे काय, तर पी प्लस एनसीएल. जसं प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे पी प्लस एनपी, तसंच प्रेपोजिशनल क्लॉजचा आहे. प्रेपोजिशनने सुरुवात होईल, बाकीचं सगळं स्ट्रक्चर एनसीएल सारखं असेल, आणि त्याला आपण प्रेपोजिशनल क्लॉज म्हणतो. ते लेस कॉमन असतात, पण आपण त्याचा टाईप बघून ठेवूया. जिथे एखाद्या वेळेस परीक्षेला पडलं तर आपण कन्फ्युज होणार नाहीत मग. द बटलर वॉज ऍस्टॉनिश्ड ऍट व्हॉट ही सॉ. आता हा ऍट नसतं तर आपण त्याला एनसीएल म्हटलं असतं, कारण डब्ल्यू ने सुरुवात होते, डब्ल्यू एनसीएल झालं असतं ते. परंतु त्याची सुरुवात फक्त ऍटने आहे म्हणून आपण त्याला पीसीएल म्हणायचं. आणि हे सेपरेट आलेलं आहे म्हणून त्याच्या डोक्यावर आपल्याला ए द्यायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये वी हॅव लिटल एव्हिडन्स ऑफ हुम कमिटेड द मर्डर. याच्यामध्ये लिटल एव्हिडन्स ह्या नाउन फ्रेज मध्ये पुढे प्रेपोजिशनल फ्रेज आलेला आहे, प्रेपोजिशनल क्लॉज आलेला आहे, म्हणून आपल्याला ते पीसीएल असलं तरी सुद्धा आपण त्याला मॉडिफायर म्हणणार आहोत. ह्या ब्रॅकेटच्या डोक्यावर आपल्याला एम लिहावं लागतं, आणि त्याचा फॉर्म लेवल जो आहे तो पीसीएल द्यावा लागतो. The function of a PCL, as this example illustrate, is the same as that of a PP. It can be either an adverbial or a post modifier. म्हणजे आपले एनसीएल, एचसीएल आणि हे जे दोन क्लॉज आहे, हे दोन क्लॉज सेपरेट स्पोकामध्ये येणार. त्यांच्या डोक्यावर स्पोकाचंच फंक्शन येणार. म्हणजे फक्त पी सोडून बाकीचे एस, ओ, सी ए यापैकी कुठलं तरी एक लेबल येणार. त्याच्यानंतर आपण आरसीएल आणि सीसीएल बघितलं, यांच्या डोक्यावर नेहमी यमच येणार. आणि पीसीएल असं आहे की आपल्याला ठरवायचं आहे, आपण बघून ठरवावं लागतं की त्याच्या डोक्यावर यम येणार आहे की ए येणार आहे स्पोकामधलं. ते आपल्याला ठरवावं लागतं. त्यानंतर आपण हा एक चार्ट दिलेला आहे तुमच्या माहितीसाठी, की कुठलं क्लॉज हे कुठल्या प्रकारचं फंक्शन करणार आहे, आणि त्याचं कंपॅरिझन कुणाशी करायचंय. उदाहरणार्थ, जे डायरेक्ट सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत ते आहेत नाउन क्लॉजेस, ऍडव्हर्बियल क्लॉजेस आणि प्रेपोजिशनल क्लॉजेस. नाउन क्लॉजेस हे एस ओ सी यांचं फंक्शन करतात. ऍडव्हर्बियल क्लॉजेस आहेत ते ऍडव्हर्बियलचं फंक्शन करतात. प्रेपोजिशनल क्लॉजेस हे मेन क्लॉज मध्ये, स्पोकामध्ये ऍडव्हर्बियलचं फंक्शन करतात. नाउन क्लॉजचं कंपॅरिझन आपल्याला एनपी करायचं आहे, कारण एनपी जसं क्लॉज मध्ये फंक्शन करतं तसंच एनसीएल हेही क्लॉज मध्ये त्याच प्रकारचं फंक्शन करतं. ऍडव्हर्ब क्लॉजेसची तुलना आपल्याला ऍडव्हर्ब फ्रेशशी करायची आहे, आणि प्रेपोजिशनल क्लॉजेसची तुलना आपल्याला पीपीशी करायची आहे. म्हणजे आपल्याला
चांगल्या प्रकारे समजतं की यांनी हे कसे फंक्शन करतात. त्यानंतर जे इनडायरेक्ट सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत त्याच्यामध्ये आहे रिलेटिव्ह क्लॉज, कंपॅरेटिव्ह क्लॉज आणि पुन्हा प्रेपोजिशनल क्लॉज. प्रेपोजिशनल क्लॉज दोन्हीकडे आहे. रिलेटिव्ह क्लॉज आणि कंपॅरेटिव्ह क्लॉज हे फक्त इनडायरेक्ट सबऑर्डिनेशन मध्ये येईल आणि नाऊन क्लॉज आणि ऍडव्हर्बियल क्लॉज हे डायरेक्ट सबऑर्डिनेशन मध्ये येतात. आता आपण बघूया की याचं जे अनालिसिस आहे ते अनालिसिस कसं करायचं, आपल्याला कसे उदाहरण येतात आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं आहे. हाऊ टू अटेम्प्ट अनालिसिस ऑफ सेंटेन्सेस हॅव्हिंग SCLs, सबऑर्डिनेट क्लॉज. सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं राईट डाऊन क्लॉज ॲज गिव्हन इन अ क्वेश्चन पेपर. हे घेत असताना आपल्याला काय करायचं तर पुट स्क्वेअर ब्रॅकेट अराउंड सेंटेन्स, जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्या भोवती आपल्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायचे आहे, जे आपण क्वेश्चन नंबर 2A मध्ये बघितलेलं आहे तसं. दोन्ही क्लॉजेसच्या वर फ्रेज आपल्याला प्रथम आयडेंटिफाय करायचे आहेत, त्यांना राऊंड ब्रॅकेट करून घ्यायचे आहे आणि त्याच्याकडे फंक्शन लेबल आणि फॉर्म लेबल त्याला दोन्ही गुण द्यायचं आहे, वर फ्रेज आणि प्रेडिकेटर. वर फ्रेज हे त्याचं फॉर्म लेबल येईल आणि प्रेडिकेटर आहे त्याचं फंक्शन लेबल येईल. आणि त्यानंतर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्याच्या भोवती स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे आहे. आता हे आपण प्रत्यक्ष उदाहरण कसं सोडवायचं ते बघणार आहोत. स्टेप फर्स्ट जे आहे ते राईट डाऊन एक्झाम्पल ऍज इट इज गिव्हन इन अ क्वेश्चन पेपर. आणि पुन्हा जसं आपण सांगितलेलं आहे की दोन शब्दांमध्ये पुरासा गॅप ठेवा. दोन शब्दांमध्ये पुरासा गॅप ठेवला की आपल्याला ब्रॅकेट ओव्हरलॅप होणार नाहीत आणि सगळं व्यवस्थित सुटसुटीत वाटेल. एक्झाम्पल आपण जसं तसं लिहून घेतलं. स्टेप 2 मध्ये आपल्याला ब्रॅकेट टाकून घ्यायचे आहे. आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत ब्रॅकेट टाकून घेतलेली आहे. स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचे आहे कारण हे सेंटेन्स आहे. सेंटेन्स आणि क्लॉज हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहितो. अशा दोन स्टेप आपल्याला करून घ्यायच्या आहेत. कोणते उदाहरण याच्यामध्ये आलं तर आपल्याला ह्या दोन स्टेप करून घ्यायच्याच आहेत. त्यानंतर आपल्याला तिसरी जी स्टेप आहे त्या तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला ही जी स्क्वेअर ब्रॅकेट आहे जी आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत टाकलेली आहे त्याला MCL असं फॉर्म लेबल द्यायचं आहे. MCL म्हणजे मेन क्लॉज. प्रश्न क्रमांक 2A मध्ये आपण तिथे सेंटेन्स लिहिलं होतं. इथे मात्र आपल्याला MCL लिहायचंय कारण हे MCL आहे आणि त्याच्या आतला आपल्याला SCL ओळखायचं असतं. म्हणून इथं SC च्या ऐवजी आपण MCL लेबल देतो. दोघांचा अर्थ एकच होतो. परंतु क्वेश्चन 2B मध्ये MCL लिहायचं हे लक्षात ठेवा सेंटेन्सच्या ऐवजी. त्यानंतर जी चौथी स्टेप आहे त्या चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला दोन्ही वर्ड फ्रेज आयडेंटिफाय करून घ्यायचे आहेत. एक आहे नो आणि दुसरी आहे नीड. या दोन वर्ड फ्रेज ह्या सेंटेन्स मध्ये आलेल्या आहेत. आता आपण याला सेंटेन्स का म्हणतो कारण ह्या सेंटेन्स मध्ये दोन क्लॉजेस आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2A मध्ये आपण त्याला क्लॉज क्लॉज असं म्हणत होतो. इथे मात्र आपण त्याला सेंटेन्स म्हणतो कारण ह्या सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त क्लॉज आहे. क्वेश्चन क्रमांक 2A मध्ये एकच वर्ड फ्रेज असायची म्हणून त्याला आपण क्लॉज म्हणायचो, सिंगल क्लॉज. इथे मात्र आपल्याला आता त्याला सेंटेन्स म्हणावं लागतं आणि त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला आता दोन वर्ब फ्रेज आपल्याला सापडलेले आहेत, त्यांना आपण ब्रॅकेट करून घेतलेलं आहे. स्टेप 5 मध्ये आपण त्यांना फॉर्म अँड फंक्शन लेबल पण देऊन घेतलेलं आहे. या नोला इथे वर्ब फ्रेज दिलेला आहे फॉर्म लेबल, पी हा त्याचा फंक्शन लेबल आहे प्रेडिकेट म्हणून. तसंच आपण नीडलाही करून घेतलेला आहे. स्टेप 6 मध्ये आपल्याला आता सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे हे ओळखायचं आहे. कुठल्या व्हर्बला कुठला व्हर्ब हा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये येईल आणि ते ओळखायला सोपं आहे. तर नोच्या पुढे फक्त आय आहे, बाकी कुठलाही शब्द नाही. आय हा प्रोनाउन आहे. आणि नीड जर आपण बघितलं तर नीडच्या पुढे दोन शब्द आहे, यू आणि व्हॉट. तर हा जो व्हॉट आहे हा WH इलिमेंट आहे आणि WH इलिमेंट ज्या व्हर्बच्या म्हणजे ह्या व्हर्बच्या समोर आहे म्हणून ते सबऑर्डिनेट क्लॉज होईल. आणि म्हणून ते व्हॉट पासून सुरू आपण केलेलं आहे. आपल्याला नीड पर्यंत ते न्यावं लागणार आहे कारण त्याच्यामध्ये एक व्हर्ब फ्रेज आलीच पाहिजे तर ते क्लॉज होईल. क्लॉजचं आपल्याकडे एक फॉर्म्युला आपण ठरवलेला आहे की वन व्हर्ब इज इक्वल टू वन क्लॉज. आणि म्हणून आपल्याला नीड त्याच्यामध्ये घ्यावा लागेल म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज इथून सुरू होईल ते इथं संपेल. म्हणजे आपल्याला दुसरी स्क्वेअर ब्रॅकेट इथून ओपन करायची आहे आणि ती इथे क्लोज करायची आहे. म्हणजे आता आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये दोन स्क्वेअर ब्रॅकेट ओपन झालेले आहेत, दोन क्लोज झालेले आहे. पहिली बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत एक आहे आणि दुसरी व्हॉट पासून ओपन झाली आणि ती नीड पर्यंत क्लोज झालेली आहे. आणि व्हर्ब फ्रेज आपण ऑलरेडी स्टेप 5 मध्ये अनालिसिस करून घेतलेले आहेत. आता आपण स्टेप 7 बघूया. हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आपलं
त्याला आपल्याला फॉर्म अँड फंक्शन लेबल द्यायचं आहे. तर आता हे ठरवायचं कसं? तर मुळात ते इथे SCL आहे, म्हणजे आपण सबऑर्डिनेट क्लॉज ओळखलेला आहे. आणि जर आपण याचं पूर्ण अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की आय हा सब्जेक्ट येईल, नो हा प्रेडिकेटर आहे, आणि हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे ऑब्जेक्टचं फंक्शन करणार आहे. कारण हे पुन्हा स्टेटमेंट आहे, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि मग त्याची ऑर्डर कशी असेल तर SPO/C/A, म्हणजे O येईल, C येईल, A येईल, किंवा तिघं येतील, दोन येतील, आपल्याला त्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. तर तो O आलेला आहे म्हणून ते NCL असणार आहे, कारण फक्त नाऊन क्लॉजच ऑब्जेक्टचं फंक्शन करते. बाकी दुसरंही कुठलंही क्लॉज ऑब्जेक्टचं फंक्शन करत नाही, म्हणजे डेफिनेटली ते NCL आहे. आणि असं आपण NCL लिहून घेतलेलं आहे. आणि आता जे राहिलेले बाकीचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामधले ते आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. ते स्टेप 8 मध्ये आपण अनालिसिस करून घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2A सोडवताना आपण 6 स्टेप मध्ये सोडवलेला आहे. इथे मात्र आपल्याला 8 स्टेप लागणार आहे, आणि त्या 8 स्टेप अशा आहे, हे स्टेप वाईजच सोडवायचं आहे. ओव्हर कॉन्फिडन्स घेऊन मध्येच काही करायचं नाही. स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेला तर आपली एकही मिस्टेक होत नाही, आणि आपल्याला पूर्ण मार्क्स याचे मिळतात, फुल मार्क्स मिळतात. 8 मध्ये आपण काय केलेलं आहे तर आय जो आहे त्याला आपण ब्रॅकेट करून घेतलेले आहे, तो NP आहे. सब्जेक्ट आहे, आपण त्याला फॉर्म फंक्शन लेबल दिले आहे. नोट्स आपण ऑलरेडी केलं होतं. इथपासून इथपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आपण ऑलरेडी केलेला आहे. त्याच्यामध्ये नीड्स आपण केलेलं होतं, आपल्याला दोन शब्द राहिले होते, व्हॉट आणि यू. इथे तुम्ही बघू शकता, व्हॉट आणि यू हे शब्द आपल्याला आता इथे अनालिसिस करून घ्यायचे आहे. व्हॉटला पण आपण ब्रॅकेट केली. व्हॉट ही नेहमी नाऊन फ्रेज असते, कारण तो प्रोनाऊन आहे. प्रोनाऊन नेहमी नाऊन फ्रेज फॉर्म करतो. आणि तो इथे ऑब्जेक्ट आहे, कारण सब्जेक्ट यू आलेला आहे, यू नीड. हा ऑब्जेक्ट जो आहे तो नीडच्या नंतर बघ पाहिजे नव्हता, परंतु तो अगोदर आलेला आहे. अगोदर आला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, म्हणून आपण इथे त्याला ऑब्जेक्ट फंक्शन लेबल दिलं. ही पण नाऊन फ्रेज आहे, तिला सब्जेक्ट फंक्शन, यस हा तिचा सब्जेक्ट आहे, म्हणून ते फंक्शन लेबल आपण यस दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हे संपूर्ण क्लॉज अनालिसिस केलेलं आहे. म्हणजे जर परीक्षेला आपल्याला असं उदाहरण आलं, आय नो व्हॉट यू नीड, तर हे त्याचं कम्प्लीट आन्सर आहे, असं आन्सर आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळतात. आणि ते कसं करायचं हे आपण आताच स्टेप बाय स्टेप घेतलेलं आहे. आता आपण अजून जे एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकणार आहे. आणि त्याचं अनालिसिस तुम्ही करून बघायचं आहे. आणि अनालिसिस करत असताना जर काही अडचणी आल्या तर अगेन यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाइम, एनीवेअर. आय एम ऑलवेज देअर टू हेल्प यू. So thank you. Thank you very much.